वाटलेल्या चना डाळचे खमण बनवणार आहोत। ते खमण बनवण्यासाठी तुम्ही बघू शकतात की हे खमण जे आहे किती छान जाळीदार फ्लफी बनलेलं आहे। आता हे खमण बनवण्यासाठी आपण काय घेतलेले आहे ते साहित्य बघणार आहोत। हे खमण अगदी हॉटेलसारखं, अगदी म्हणजे त्याची चव पूर्णपणे हॉटेलसारखीच आहे। हे बघू शकतात तुम्ही की किती मऊ आहे, किती लुसलुशीत आहे ना, अगदी हॉटेलसारखंच आहे। जय खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोनल अहिराव आणि आज मी बनवणार आहे वाटलेल्या चना डाळचे खमण। त्यासाठी लागणारे साहित्य जे होतं ते फक्त 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। या चण्याची डाळ जी आहे त्या डाळीला आपण काय करणार आहोत, चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत 3 ते 4 पाण्याने, आणि त्याला कमीत कमी 7 ते 8 तासासाठी आपण भिजत घालणार आहोत। आपण ही चना डाळ बघू शकतात की कमीत कमी मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता याला आपण 8-1 तास भिजत घालूया। हे बघा, आता ही जी डाळ आहे ती छान अशी फुललेली आहे। आता याला परत आपण कमीत कमी 2 ते 3 पाण्याने, जोपर्यंत त्याचा उकरट वास जात नाही तोपर्यंत आपण याला स्वच्छ पाण्याने छान धुवून घेणार आहोत। आता हे चण्याची डाळ जे आहे ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। कमीत कमी 3 ते 4 पाण्याने धुतलेलं आहे, उकरट वासही त्याचा गेलेला आहे। या वाटलेल्या चना डाळीचं जर आपण खमण बनवलं तर खूप छान मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार बनतं। तर आता आपण हे जी चण्याची डाळ जी आहे तिला आपण काय करणार आहोत, तिला मी आता वाटून घेणार आहे। मिक्सरमधून थोडी थोडी करून वाटून घ्यायची, जास्त पाणी घालायचं नाही आहे त्याच्यात। आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे चना डाळ टाकायची आहे आणि थोडं थोडं करून आपण वाटून घेणार आहोत। यात बघा, जर डाळ वाटली जात नसेल तर आपण फक्त थोडंसं पाणी ॲड करू शकतो। थोडं पाणी ॲड करून आपल्याला ही डाळ जी आहे ती छान अशी बारीक दळून घ्यायची आहे। आता हे जे चण्याची डाळ आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। याला जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडं थिकच ठेवायचं आहे। आता याला कमीत कमी आपण आणखी 7 ते 8 तासासाठी फॉर्मेट करण्यासाठी ठेवणार आहोत। कारण की आपल्याला खमण जे आहे एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत बनवायचा जर असेल तर कमीत कमी याला 7 ते 8 तासासाठी फॉर्मेट करायला ठेवणं गरजेचं आहे। आपण आता याच्यात काही न टाकता फॉर्मेट करण्यासाठी ठेवणार आहोत। आता हे जे चण्याचं पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच दिशेने आपल्याला मिक्स करायचं आहे। असं फेटल्याने काय होतं की हे जे पीठ जे आहे ना ते छान असं मऊ होतं आणि याच्यामध्ये हवा भरली जाते आणि याच्याने आपले ढोकळे जे आहेत किंवा खमण जे आहे ते छान असे जाळीदार बनतात आणि पीठ हलकं पण होतं याच्याने। म्हणून एकाच दिशेने आपल्याला काय करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। आता या पिठाला मी छान असं फेटून घेतलेलं आहे। आता याला आपण फॉर्मेटसाठी एका उबदार जागेवरती, उबदार म्हणजे जिथे जास्त गरम होत असेल है ना, जिथे थोडंसं गरमाहट असेल तिथे आपण याला ठेवायचं आहे। आपल्याला जिथे जास्त गरम ऊब मिळत असेल तिथे आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ जे आहे चांगलं फॉर्मेट होईल। फॉर्मेट छान झाल्यावरती जे आपले ढोकळे आहेत ते छान असे खमण आणि जाळीदार येतील। आता तुम्ही हे बघू शकतात की आपल्या 8 तासानंतर हे पीठ जे आहे ते छान असं फॉर्मेट झालेलं आहे। आता हे पीठ आता तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं एका साईडला काढायचं आणि त्याच्यातच आपण सोडा वगैरे टाकून खमण तयार करून घेणार आहोत। त्याआधी खमणचं साहित्य तयार करण्याआधी आपण काय करूया, सर्वात आधी पाणी जे आहे ते मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे। हे पाणी जे आहे गरम करते आणि याच्यात पहिली डिश ठेवणार आहे तेल लावून। त्यानंतर मी या पिठाची तयारी करून घेणार आहे। मी एका मोठ्या ताटमध्ये काय घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि हे तेल जे आहे ते पूर्ण असं ताटाला लावून घेणार आहे। पूर्ण ताटाला लागल्यानंतर आपण हे ताट जे आहे ते हे जे गरम पाणी आहे
ठेवून घेणार आहोत, म्हणजे हे ताट पण गरम होईल आणि तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया. आता याच्यातलं अर्ध पीठ आहे मी काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की किती छान असं हे पीठ जे आहे हे बघा, किती फ्लफी फ्लफी म्हणजे किती छान असं फुगलेलं आहे. आता ह्या पिठामध्ये आपण साखर, लिंबू फूल आणि मीठ, हिंग हे सगळं टाकून घेणार. मला आता जेवढं बॅटर लागणार आहे तेवढं बॅटर मी याच्यात घेणार आहे. हे बॅटर ठीक आहे, तर याच्यात आपण काय करणार आहोत, थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत. पाव चम्मच सारखं लिंबू फूल टाकलेलं आहे. चण्याच्या डाळीचं आहे म्हणून आपल्याला पचण्यासाठी आपण याच्यात हिंग पण पाव चम्मच सारखं हिंग घालणार आहोत. हिंग घातल्याने आपल्याला पचायला म्हणजे सोपं होतं. आपण याच्यात 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहोत. आणि खाताना खमण जे आहे ते घशात अडकतं, म्हणून आपण ते अडकू नये म्हणून आपण काय करणार आहोत, याच्यात 2 ते 3 चम्मच तेल टाकून याला छान एका दिशेने फेटून घेणार आहोत. अशा प्रकारे एका दिशेने त्याला फेटून घेणार आहोत आपण. आता हे बघू शकता की खूप ठीक आहे, तर याच्यात आपण आता पाणी ॲड करणार आहे. हे नको दाखवू. आता हे पाणी ॲड केल्यानंतर पण आपण याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत बघायचं आहे की किती ठीक आहे. जर जास्त जाड असेल किंवा पातळ असेल, त्या ज्याप्रमाणे म्हणजे जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको, अजून पण हे ठीक आहे, तर आपण याच्यात आणखी पाणी ॲड करू शकतो. बस आता हे बॅटर जे आहे ते आपल्या ढोकळ्याचं खमणसाठी तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यात टाकायचं आहे सोडा. कधी टाकायचं, जेव्हा आपली ही डिश पण आता गरम झालेली आहे. त्यानंतर आपण याच्यात साखरही टाकून घेणार आहोत 2.5 चम्मच सारखी. परत त्याला आपण एका दिशेने असं फेटून घेणार आहोत. जेव्हा तुम्हाला खमण ठेवायचं असेल वाफवायला, त्यावेळीच आयत्या वेळीसच आपल्याला त्याच्यात सोडा टाकायचा आहे. त्याआधी आपल्याला याच्यात टाकायचा नाही आहे. म्हणून मी पिठाचे असे 2 भाग केलेले आहेत की हे जे आहे हे मला नंतर करायचं आहे. आता एवढा भाग मी आधी करणार आहे म्हणून एवढा भाग मी आधीच घेतलेला आहे. तर त्याचप्रमाणे आता माझी प्लेट तुम्ही बघू शकता की एका साईडला मी प्लेट पण ठेवलेलं आहे, ती पण आता हे पीठ जे आहे ते मी या प्लेटमध्ये टाकून घेणार आहे. आता हे खमणचं पीठ आपण इथे टाकून घेतलेलं आहे. आता याला आपण 20 मिनिटासाठी छान मंद आचेवरती वाफवून घेणार आहोत. वरून अशी एक प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही घड्याळात तुमचा टायमर लावू शकतात. 20 मिनिटानंतर थंड होऊन आपण नंतर पुढची प्रोसिजर. आता आपण वघार करण्यासाठी एका पातेलीमध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण राई फोडणार आहोत. तेल आता आपलं छान तापलेलं आहे, त्यामध्ये आपण राई टाकून घेणार आहोत. 1 चम्मच राई टाकलेली आहे. राई छान फुटल्यावरती आपण त्याच्यात कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे. आता यामध्येच आपण हिरवी मिरची, कोथिंबीर तेही घालून घेणार आहोत. हिरवी मिरची घातल्यावर त्याला छान असं फ्राय करून घेऊया. मिरची आता छान फ्राय झालेल्या आहेत. त्यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर जी आहे तेही घालून घेणार आहोत आणि त्यालाही 1 ते 2 मिनिटासाठी छान फ्राय करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत. कमीत कमी ही 4 ते 5 चम्मच साखर आहे आणि आता त्याला थोडंसं आपण हलवून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत. आता यामध्ये आपण अर्धा ग्लास सारखं पाणी टाकून देऊया. जे आहे ते थंड झालेले आहे, त्याला मी बघा असे काप करून घेतलेले आहेत असे. आणि बघू शकतात की किती छान अशी प्रत्येक खमणला किती छान अशी जाळी सुटलेली आहे. आता याला आपण वर खाली करून घेऊया आणि नंतर वघार दिलेलं जे आहे तो इथे आपण याच्यावर टाकणार आहोत. आता आपलं हे वघारचं पाणी जे आहे ते तयार आहे. आता हे पाणी आपण खमणवरती टाकून घेणार. आपण हे जे पाणी आहे उकळलेलं, हे पाणी आपण आता या खमणवरती टाकून घेणार आहोत.
आता हा खमण जो आहे ते आपलं तयार आहे खाण्यासाठी. या खमणसोबत आपण चटणीही तयार करून घेणार आहोत. आपण खमणसोबत खाण्यासाठी जी चटणी आहे तीही चटणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे जे खमण असतात ना, खमण जे आहे त्याचे मी 3 तुकडे घेतलेले आहेत. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. याच्यात मी हिरवी मिरचीही घालून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आंबट गोड करण्यासाठी मी इथे लिंबू पिळून घेणार आहे आणि याच्यात साखरही टाकून घेणार आहोत. चटणी आंबट गोड तिखट असं छान स्वादसाठी आपण याच्यात थोडी साखर टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठही टाकून घेणार आहोत. आता हे क्रश करण्यासाठी आपण याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया आणि बारीक वाटून घेऊया. आता आपली ही चटणी जी आहे अस्सल अगदी हॉटेलसारखी ही चटणी पण आपली तयार झालेली आहे. आता याला आपण एक छान बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता आपलं हे खमण जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि खमणसाठी जी चटणी लागते ती चटणीही मी बनवून घेतलेली आहे. आता हे खमण आपल्या खाण्यासाठी तयार झालेलं आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.